तुम्ही जे बिल आणलंय त्या बिलातला जो मूळ हेतू आहे की धर्मांतराला विरोध झाला, जबरदस्तीने धर्मांतरण होता कामा नये. येस, वी आर विथ यू. पण ह्याच्या मागे जे तुम्ही लिहिलंय धर्मस्वातंत्र्य, हे धर्मस्वातंत्र्य नाही आहे. तुम्ही धर्मावरती परत एकदा नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताय. जेव्हा जेव्हा धर्माविरुद्ध उभं राहण्याची वेळ आली तेव्हा ताठरपणाने लोक उभे राहिले. साधा प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा लोक चिडतात. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाही होऊ दिला हो तुम्ही? माझ्या मुलीने ख्रिश्चनाशी विवाह केलाय, त्याला जावई म्हणून मी स्वीकारलाय. तो पण माणूसच आहे ना. या जातीपातीच्या भिंती तोडायच्या असतील, या धर्माच्या भिंती तोडायच्या असतील तर जाऊ द्या ना तुमची पोरगी दुसऱ्याच्या घरात आणि स्वीकारा ना तिला. की तुम्ही ह्या बिलामध्ये जे धर्मांतराचं हे घेतलेलं आहे, कन्व्हर्जनचं घेतलेलं आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. पण बिलाचं नाव काय? धर्मस्वातंत्र्य. अहो, धर्मस्वातंत्र्य नाही, ह्याच्यावर नियंत्रण आणण्याचे तुमच्या हे आहेत. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 226 हे एका खोट्या आश्वासनावर उभारलं आहे. त्याचं शीर्षकच धर्मस्वातंत्र्य, प्रत्यक्षात जे करते त्याचे विकृतीकरण आहे. हे विधेयक धर्मस्वातंत्र्य रक्षण करत नाही तर त्यावर पाळत ठेवते, ते नियंत्रित करते, ते गुन्हेगार, त्याला गुन्हेगार ठरवते. सर्वात वाईट काय आहे, एखाद्याने धर्म बदलण्याचा ठरवलं तर त्याला तुम्ही गुन्हेगारच ठरवून टाकता. असं कशासाठी? आणि जे आमचे मित्र असलमभाई बोलले की उद्या जाहीर करायचं मी धर्म बदलणार आहे, म्हणजे मग त्याच्या घरी हा दल, तो दल, ह्याची गँग, त्याची गँग, तू कसं काय रे धर्म बदलतो, त्याच्या आई वडिलांवरती दबाव. हे कशासाठी? मला आज 6 वाजता वाटलं धर्म बदलायचा आहे, मी 8:30 वाजता धर्म बदलून टाकीन. माझा वैयक्तिक अधिकार आहे. माझा राईट टू प्रायव्हसी नावाचा जो फंडामेंटल राईट आहे, ह्याच्यामध्ये शासन कसं काय येऊ शकतं? शासनाला काय अधिकार आहे माझ्यामध्ये येण्याचा? आणि ह्या देशाची परंपरा बघा ना, जेव्हा जेव्हा धर्माविरुद्ध उभं राहण्याची वेळ आली तेव्हा ताठरपणाने लोक उभे राहिले. साधा प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा लोक चिडतात की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाही होऊ दिला हो तुम्ही? तेव्हा कुठला धर्म आड आला होता तुमच्या? ते क्षुद्र होते म्हणून? तुम्ही महात्मा फुलेंचा खून करण्याची सुपारी दिली का? तर तिने शिक्षणाचे दरवाजे उघडले म्हणून? तुम्ही सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावरती आणि त्यांच्या अंगावरती शेण मारलत का? तर महिलांना शिक्षण दिलं म्हणून? हे सगळे विद्रोह महाराष्ट्रात झाले आणि म्हणून महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. आणि म्हणून धर्मस्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही जे करताय ते तुम्ही धर्मावरती नियंत्रण आणण्याचा परत प्रयत्न करताय. जी या देशाची परंपरा होती, ज्याच्यामुळे हा देश बदनाम झाला आणि खास करून महाराष्ट्र झाला, ते परत आणण्याचा प्रयत्न करताय. उद्या जर एखादी चालरीती आम्हाला आवडली नाही तर आम्ही त्याला विरोध करणार ना. आमच्या हृदयात काय भळबळत आहे ते आम्हाला माहिती. मी स्वाभिमानी हिंदू आहे, पण सच्चा हिंदू आहे. वासुदैव कुटुंबकम मानणारा हिंदू आहे. सागरजी, ज्या सोसायटीत जन्माला आलो होतो ना, त्या सोसायटी मधल्या पूजेला माझ्या आईला बोलवत नव्हते कधी. ती बळबळणारी जखम आजी माझ्या हृदयावर आहे. बोलायला लावू नका, बोलायला लावू नका. उघडपणाने बोलतोय, मागणं बोलत नाही. हिम्मत लागते बोलायला. मरेपर्यंत माझ्या आईला पूजेला बोलवलं नव्हतं, मरेपर्यंत. आणि जेव्हा लहानपणी आम्ही आईला विचारायचो, का ग आई तू का नाही गेली? नाही रे, ते आपल्याला काय पटत नाही रे, आपण काय जात नाही. आणि जेव्हा आम्ही पुस्तकं वाचली ना तेव्हा आम्हाला समजलं आमच्या आईला का बोलवलं नव्हतं. एवढं तर तुम्ही शूद्रांना वागवतात. आणि उघडपणाने आज विधानसभेत बोलतोय मी. विधानसभेत
त्यामुळे सागरजी हे इथे जी जखम आहे ना ती 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 आम्हाला बोलायला लावते. बाकी बाकी आम्हाला काही हे नाही आहे. तुम्ही जे बिल आणलंय त्या बिलातला जो जो मूळ हेतू आहे की धर्मांतराला विरोध झाला, जबरदस्तीने धर्मांतरण होता कामा नये. येस, वी आर विथ यू. पण ह्याच्या मागे जे तुम्ही लिहिलंय धर्मस्वातंत्र्य, ते धर्मस्वातंत्र्य नाही आहे. तुम्ही धर्मावरती परत एकदा नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताय. कोणी काय करावं हे ठरवण्याचा अधिकार शासनाला कोणाच्या बापाने दिलेला नाही. जर संविधान आहे तर संविधानाला मान्यता द्या. तुम्ही संविधानावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही संविधान बदलण्याचा प्रयत्न हळूहळू करतात आणि आज तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे. त्या पाशवी बहुमताच्या जोरावरती तुम्ही लोकशाहीवरती पाशवी बलात्कार करता. काही चुकीचं बोलत नाही आम्ही आणि अनुभवातनं बोलतो. हे अनुभवातनं बोलतो. नोटीस द्या. किती दिवसाची नोटीस आहे? 60 हे 60 दिवस त्या म्हणजे एक मुलगा असेल मुलगी असेल त्यांनी असं लपून छपून कुठेतरी डोंगरा मिंगरात जाऊन राहायचं की अरे बाबा आज मारतील का उद्या मारतील, म्हणजे जिवंतच राहणार नाहीत. आणि मी तर आंतरधर्मीय आंतरजातीय या विवाहाच्या बाजूने आहे. या जातीपातीच्या भिंती तोडायच्या असतील, या धर्माच्या भिंती तोडायच्या असतील तर जाऊ द्या ना तुमची पोरगी दुसऱ्याच्या घरात आणि स्वीकारा ना तिला. हे बोलताना मी धाडसाने सांगतो, माझ्या मुलीने ख्रिश्चनाशी विवाह केला आहे, त्याला जावई म्हणून मी स्वीकारलाय. तो पण माणूसच आहे ना. हे सगळ्यांनी करावं अशी माझी इच्छा नाही, पण स्वीकारण्याचं उत्तरदायित्व म्हणजे दायित्व तर असावं, तेवढा मनाचा मोठेपणा तर असावा. अहो ते दिल्लीमध्ये कोणाकोणाच्या पोरीने कोणाकोणाशी लग्न केलं जरा यादी वाचा.